नितीनजी, मध्यंतरी आपण बोलले होते 25 लाख. नितीनजी, एक 1.5 लाख किलोमीटरचं तुम्ही रस्ते बांधलेले आहेत, सगळं झालं, पण पर्यावरणाच्या दृष्टीने आपण NHAIच्या माध्यमातून किती वृक्षारोपण केलं आहे आणि किती वृक्षारोपण करून त्याचं हे काय आहे सध्या, म्हणजे त्याची जगण्याची स्थिती काय आहे? 4.5 करोड वृक्ष आम्ही लावले आहेत आणि 88,000 वृक्ष ट्रान्सप्लांटेशन केले आहे. आणि आता मी स्वतः असं एक आम्ही ठरवलं आहे सगळ्यांनी मिळून की नागपूर शहर आणि जिल्हा मिळून आम्ही 25 लाख झाडं यावर्षी लावणार आहे. त्याकरता सगळ्यांना बोलून मिटिंग करायची होती, पण कोड ऑफ कंडक्ट आल्यामुळे ते थांबलं. तर लवकरच इलेक्शनचा निर्णय झाला की मिटिंग करून यामध्ये शाळांचे मुख्याध्यापक, कॉलेजचे प्राचार्य, नागपुरातल्या युनिव्हर्सिटीज, नागपुरातले मोठे मोठे कॉलेज व सोशल ऑर्गनायझेशन, राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, या सगळ्यांना आपण 2 ते 3 मीटरची झाडं देऊन नागपूर शहरात मोठ्या प्रमाणात कार्यक्रम करणार आहे. आणि विशेषतः यामध्ये एक पेड माँ के नाम ही जी प्रधानमंत्र्यांची योजना आहे, त्यात माझी आपल्यालाही अपील आहे की आपल्या फ्लॅट सिस्टीममध्ये, आपल्या घरामध्ये आपण एक पेड आईच्या नावाने लावावं आणि ते पेड मोठं करावं तिच्या स्मृतीप्रित्यर्थ, आणि नागपूर शहराला ग्रीन करण्याकरता आणि पर्यावरणाच्या दृष्टीने प्रदूषणमुक्त करण्याकरता या स्कीमला सहकार्य करावं अशी विनंती आहे. नितीन भाऊ, मध्यंतरी आपण 25 लाख कोटी रुपयांचे बॉन्ड्स बोलले होते जवळपास 1.5 वर्षापूर्वी. तर त्याचं काय स्टेटस आहे? 1 आणि 5 ट्रिलियनमध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन किती राहणार आहे? $5 ट्रिलियन इकॉनॉमीमध्ये म्हणजे तुमच्या डिपार्टमेंटचं काही कॅल्क्युलेशन केलं आहे का? असं डिपार्टमेंट वाईज कधी कॅल्क्युलेशन असतं. प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली सगळ्यांनी मिळून प्रयत्न करायचा असतो. मी पहिली गोष्ट तुम्ही विचारली ही मी बोललो नाही आहे. मी हे बोललो की आज जर माझ्याकडे 15 लाख रुपये पडून आहे, याचा अर्थ असा की माझे जे रस्ते तयार झाले आहेत ते जर मी मॉनिटाईज केले तर मला बँक कोणीही 15 लाख करोड द्यायला तयार आहे. आणि म्हणून मी आता प्रॉब्लेम माझ्यासमोर पैशाचा नाही आहे, पैसे खर्च होत नाही हा प्रॉब्लेम. आणि आत्ता मी मुंबईच्या स्टॉक एक्सचेंजमध्ये जेव्हा युद्ध सुरू होतं, एकदम डोक्यावर होतं, तेव्हा आमचा इन्व्हिटचा बॉन्ड सबस्क्राईब केला. जेव्हा इराण आणि अमेरिकेचं युद्ध जोरात सुरू होतं, मी आमच्या फायनान्स मेंबर जे रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरच्या इक्वलंट आहेत, त्याच कॅडरचे आहेत, त्यांना म्हटलं, नाराज झालो, म्हटलं आपको समझ में नहीं आता, ये समय है कैपिटल मार्केट में जाने का और अपना बॉन्ड इशू फायर हुआ तो मेरे को बदनाम करोगे आप, ये क्यों कर रहे हो इस तारीख को? तो बोले पहले से तय हुआ था सर, पर मेरा विश्वास है आपका नाम है, ये होगा. तो म्हटलं मेरा नाम बदनाम करने के लिए आप करोगे. आणि मी त्यावेळी ते बॉन्ड सबस्क्राईब केले. तुम्हाला आश्चर्य वाटेल की 7 दिवस टाईम होता, 7 दिवसाचा बॉन्ड 7 घंट्यात ओव्हर सबस्क्राईब झाला आणि त्याला जनतेने प्रचंड प्रतिसाद दिला. आणि सेबीने आम्हाला सर्टिफिकेट दिलं की एवढा प्रतिसाद कोणालाच मिळाला. तेव्हा मार्केटची स्थिती खराब होती, अशा होलाटाईल स्थितीमध्ये मिळाले. तेव्हा मी म्हटलं होतं की आम्ही वेळ पडले जेवढे पाहिजे ॲसेट आम्ही मॉनिटाईज करू, ते बोललो होतो.